मंगेश पाडगावकरांची एक सलाम नावाची कविता आहे. ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात मागे ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम, सलाम भाई सबको सलाम. ही कविता आपल्याला प्रश्न विचारायला लावते. सत्ता, पैसा, धर्म, व्यवस्था यांच्यापुढे नतमस्तक होण्याच्या प्रवृत्तीवर थेट प्रहार करणारी ही कविता आहे. आपण कोणाला सलाम करतो, का करतो? भीतीने, स्वार्थाने की खऱ्या आदराने? भगतसिंगला त्यांच्या एका क्रांतिकारी मित्राने विचारलं होतं की यार भगत, आझादीनंतर आपला भारत कसा असेल? भगतसिंग म्हणाले की शाळा असतील, कॉलेज असतील, पुस्तकं असतील आणि कदाचित त्या पुस्तकांमध्ये आपणही असतो. मग मित्राने विचारलं, मग मुलं आपल्याबद्दल काय शिकणार? भगतसिंग म्हणाला, फक्त एवढंच की हे लोक प्रश्न विचारत होते. मग स्वतंत्र भारतात लोक खुल्या मनाने प्रश्न विचारू शकतील. प्रश्न विचारण्याची भीती गेली की भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. मग मित्र म्हणाला की जर असं नाही झालं तर समजून घ्या की आपण फक्त झेंडा बदललाय, विचार बदलले नाही. विचार बदलणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण माणसाला चिरडता येतं पण विचारांना नाही. पिस्तूल आणि बारूद कधीच या जगामध्ये क्रांती घेऊन आणू शकत नाही. क्रांतीची खरी ताकद विचारांमध्ये असते. तो इन्कलाब जिवंत राहिला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर सत्तेला गुडघ्यावर बसवण्यासाठी संविधान लिहिला गेला होता. म्हणून या देशात संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही. पण जेव्हा एखादा माणूस संविधानापेक्षा स्वतःला मोठा समजायला लागतो आणि परत एकदा देश व्यक्तिपूजेकडे वळायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही धोक्यात यायला लागते. तानाशाही करणाऱ्या लोकांनी कधीच बंदुकांच्या लाठीचार्ज आणि तलवारीचा विरोध केला नाही. त्या लोकांनी विरोध केला तो म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या लोकांचा. कारण सत्तेला, या व्यवस्थेला प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह करण्यासारखा असतो. म्हणून लक्षात ठेवा, या देशातील कोणतीही राजकीय पार्टी आमच्या भविष्य कधीच ठरवू शकत नाही. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, सरकारचे गुलाम नाही. आणि बघा, सरकार म्हणजे कुठले भारत नाही. भारत म्हणजे आम्ही, या देशाची जनता. सरकार बदलत राहते, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात, पण भारत कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही असेल. पण इथली जनता कायम राहिली पाहिजे. म्हणून कुठल्याही पक्षाने स्वतःला आमचा राजा समजू नये, कारण या लोकशाहीत कोणी कोणाचा राजा नसतो आणि कोणी कोणाची प्रजा नसते. आम्ही प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहोत, या देशाचे नागरिक आहोत. आम्ही या देशावर प्रेम करतो, म्हणून सरकारला प्रश्न विचारतो. तुमच्या आमच्या मतांनी हे लोक निवडून येतात. आपल्या टॅक्सच्या पैशातून त्यांचे ऑफिस चालतात, गाड्या धावतात, व्यवस्था उभी राहते. मग प्रश्न विचारल्यावर लाठीचार्ज का? आवाज उठवणाऱ्याला देशद्रोही का म्हटलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असलं पण ते चालवणारे लोक चांगले नसतील तर ते उपयोगी ठरणार नाही. लक्षात ठेवा, ताकद जास्त दिवसांची नसते, हुकूमत जास्त दिवसांची नसते, सत्ता जास्त दिवसांची नसते, आयुष्यही जास्त दिवसांचे नसतं. म्हणून अहंकार करू नका, कारण ज्याने दिलाय तो हिसकावूनही घेऊ शकतो. ही जनता जनार्दन आहे आणि ज्यांना वाटतं की आपलं घर भलं आणि आपलं काम भलं, त्यांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही पोटभर जेवण करता याचा अर्थ देशात कोणी उपाशी नाही असं होत नाही. तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून बेरोजगारी संपली असं होत नाही. तुमच्यावर लाठीचार्ज कधी झाला नाही, घरात सगळं ठीक आहे म्हणजे देशात सगळं ठीक आहे असं होत नाही. आपल्या वाट्याला आलेलं सुख म्हणजे सगळं काही नसतं. म्हणून लढा. लढू शकत नसाल तर बोला, बोलू शकत नसाल तर लिहा, लिहू शकत नसाल तर जे लढत आहेत त्यांच्या पाठीशी तरी उभे राहा. आणि जर तेही जमत नसेल तर त्यांचे मनोबल तरी तोडू नका, कारण जे तुमच्यासाठी लढत आहेत त्यांना तुमच्या वाट्याची लढाईसुद्धा लढावी लागत आहे. लक्षात ठेवा, संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो, जातीपेक्षा धर्म मोठा असतो, धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते. पण आता आपल्या देशात जीवाची किंमत काही राहिली नाही. किंमत असते ती फक्त धर्माची आणि जातीची. आता कोणा एका तरुणाची हत्या होत नाही आपल्या देशात. हत्या होते हिंदू तरुणाची, हत्या होते मुसलमान तरुणाची, हत्या होते दलित तरुणाची. आपण माणूस मोजणंच बंद केला आहे. का? कारण भेदभाव आपल्या नसानसात घुसला आहे. आणि एक भेद जो आपल्या संपूर्ण जगात आहे तो म्हणजे ताकदीचा भेद. ताकदवान माणूस नेहमी स्वतःला वर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि खालचा माणूस आपल्यापेक्षाही खालचा शोधून त्याच्या डोक्यावर जाऊन बसतो. कारण भेदभाव आपल्या रक्तातच आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या हातात ना गीता असते, ना कुराण असते, ना बायबल. तो फक्त एक रडणारा निरागस बाळ असतो. मग आपण त्याच्या डोक्यामध्ये देव, धर्म आणि पाप पुण्याचा भरणा करतो. आणि हा सगळा खेळ चालतो जन्मापासून मरेपर्यंत. हळूहळू त्याला सांगितलं जातं, हा तुझा धर्म आहे, हा तुझा देव आहे, अशी पूजा कर, अशी प्रार्थना कर, हे सगळं पाप आहे, ते सगळं पुण्य आहे. आणि तो लहान मुलगा ज्याला काहीच समजत नाही, तो जे काय ऐकतो तेच सत्य मानून मोठा होतो. आता 1 मिनिट थांबा आणि खरं खरं सांगा, जर हाच माणूस
भारतात नसून पाकिस्तान किंवा अमेरिका किंवा जपानमध्ये जन्माला असता, तर आज तू ज्या देवावर प्राणपणाला लावतोय त्याच देवावर तो विश्वास ठेवला असता का? ज्या धर्माला तो अंतिम सत्य मानतोय तोच धर्म त्याला पक्का वाटला असता का? धर्म बरोबर आहे की चूक आहे हा प्रश्न नाही आहे. खरा प्रश्न हा आहे की जे आपण मानतोय ते आपण स्वतः विचार करून मानतोय, समजून घेऊन मानतोय, की फक्त जन्मापासून जे आपल्याला शिकवलं गेलं आहे त्यालाच आपण सत्य मानून चाललोय. सत्य हे आहे की धर्म जन्मजात नसतो, श्रद्धा जन्मजात नसते, ती शिकवली जाते, संस्कारांच्या नावाखाली मेंदूत रुजवली जाते. जो प्रश्न विचारतो तो धर्माचा शत्रू नसतो, तो सत्याचा शोध घेणारा माणूस असतो. माणूस जन्माला येताना कोणत्याही धर्माचं जात पंथांचे ओझं घेऊन जन्माला येत नाही, तो फक्त माणूस म्हणून जन्माला येतो. बाकी सगळ्या ओळखी देव धर्म जात परंपरा नंतर त्याच्यावर लादल्या जातात. संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकता, पण सगळ्यात महत्त्वाची आहे माणुसकी. ती माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे. कारण माणूस वाचला तर धर्म वाचेल.